प्रमाणपत्र भेटतंय, पण हैदराबाद गॅजेटमध्ये संख्या दिलेली असल्यामुळं स्पष्टीकरण चित्र स्पष्ट होत नाहीये. जर सरसकट जर करता आलं समजा सरकारला, आता जर आपण शेवटची आपण एक गोष्ट लावून धरू, सरसकट हैदराबाद गॅजेट मध्ये जेवढ्या नोंदी ते द्या, पदरात पाडून घ्या. मला वाटतं इन शॉर्ट तेवढी संख्या सगळ्यात भारी. बघू पुन्हा 67 या आंदोलनाच्या नंतर जिवंत बी राहिलो तरी राहिलेले पुन्हा बघन बस का. एकदमच सगळं होईल असं नाही ना, साहजिक आहे. बरोबर ना? पदरात पाडून घेऊ. हा, राहिलो तिथून पुढे जिवंत तर राहिलेले मराठी बी घालीन बस का. 67 पूर्वीचे पुरावे आणि ग्राम समितीला अधिकार, या दोन गोष्टी महत्वाच्या पण टप्प्यातच जावं. संविधानिक अधिकार. तर मंडळी, अशा पद्धतीनं आजच्या या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि जे मंडळींनी आपले प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले होते त्याची सगळी प्रश्नांची उत्तरं जरांगे पाटलांनी या ठिकाणी दिलेली आहे. हैदराबाद गॅजेटमधल्या नोंदी, 1967 पूर्वीचे पुरावे आणि ग्राम समितीचे अधिकार यावरती सखोल चर्चा या ठिकाणी करण्यात आली. आंदोलनाच्या माध्यमातून सरसकट अंमलबजावणी, कायदेशीर पुराव्याची व्याप्ती ही सगळी वाढवण्यावरती या ठिकाणी भर देण्यात आला. संवादामध्ये आपण पाहिलं आहे की प्रामुख्याने हैदराबाद गॅजेटमधल्या तांत्रिक अडचणीवर चर्चा करण्यात आलेली आहे. गॅजेटमधील विशिष्ट संख्या नमूद असल्यामुळे स्पष्टीकरण मिळवण्यात अडचणी येत असल्याचं त्यांचं मत आहे. यावरती उपाय म्हणून सरकारने ही प्रक्रिया सरसकट राबवावी आणि दिलेल्या मुदतीत संबंधित पत्र मिळवून घ्यावं अशी भूमिका या ठिकाणी मांडण्यात आली. चर्चेचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे 1967 पूर्वीच्या पुराव्यांची निकड केवळ सरकारी नोंदींवर अवलंबून न राहता ग्राम समितीला असलेले अधिकार आणि त्याद्वारे मिळवणारे पुरावे या दोन गोष्टी अत्यंत कळीच्या असल्याचं या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं. अधिकार स्वावलंबी स्वरूपाचे असावेत यावरती देखील चर्चा झाली. या दोनही वक्त्यांनी प्रतिक्रियेला केवळ प्रशासकीय मान्यता, एक भावनिक आणि अस्तित्वाची लढाई म्हणून जरांगे पाटील यांनी या ठिकाणी संबोधलेलं आहे. तर आंदोलनाच्या नंतर परिणामांची पर्वा न करता समाजाच्या हितासाठी हे प्रश्न मार्गी आपण लावलेच पाहिजे असं ठाम मत या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तर मंडळी, अशा पद्धतीचा हा आज संवाद घडलेला आहे. याबद्दल तुमचं मत काय, कमेंटमध्ये नोंद करा.